विधानसभा निवडणूक 2024चा जो आपला पराभव झाला त्याची कारण शोधण्यासाठी जो आज कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मसूर येथे भरवला, त्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी आमदार आदरणीय साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि साहेबांच्या साहेबांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, महिला बंधू आणि भगिनींनो, कधी साहेब आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की तुमचा पराभव होईल. कारण ज्या वेळेला आम्ही राजकारणाच्या आयुष्याची पहिली सुरुवात केली, आमच्या ते पहिलं मत आमच्यासारख्या तरुणांनी तुम्हाला दिलं आणि माझे आमदार कधी तुम्हाला म्हणावं लागल ही माझ्या स्वतःच्या देवरात आता कधी आयुष्यात मी कल्पना सुद्धा कधी केली नव्हती. एवढा हा घात लोकशाहीचा ह्या भाजपनं केलेला आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, सगळ्यात श्रीमंत माणूस असला तरी त्याला एकच मत द्यायचा अधिकार ठेवला आणि अगदी गरीब असला माणूस तरी त्याला एकच मत द्यायचा अधिकार ठेवला. पण हा मत द्यायचा अधिकार आपल्याजवळ आहे, पण त्याचा निकाल द्यायचा तेवढा दादा अधिकार आपल्याजवळ ठेवला नाही. सर्व अधिकार त्या ईव्हीएम मशीनच्या रूपानं सर्व हॅक करून आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा आज नेता सभा जर आपण बघितली असतील तर प्रचंड गर्दी प्रत्येक सभेला होती. आज आपल्या रहमतपूरच्या सभेला माणसं बसायला जागा नव्हती त्या ग्राउंडमध्ये, एवढी मोठी सभा त्या ठिकाणी झाली. अशा ठिकाणी 40-41 हजार मतांनी साहेबांचा पराभव होऊ शकतो ही कल्पना साहेब पटन झाल्या कोणाला. आज आपण जर बघितलं असलं तर आपल्या लोकसभेच्या 8 सीट आहेत, त्या 6 विधानसभा मतदारसंघातून 1 लोकसभेची सीट निवडून येते. मग 6-8-48 तेवढ्या 48 विधानसभा मतदारसंघातून आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 48 सीट यायला पाहिजे. तसा हिशोब केला तर 10 आमदार निवडून येते. ती एवढी चेष्टाच या लोकतंत्राची झाल्या, या निवडणुकीची झाल्या. देवरादादांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक गावात कार्यकर्त्याने जीवाचं रान केलं. अगदी त्या महिला असतील, वयोवृद्ध असतील किंवा तरुण पिढी असेल, सगळ्यांनी जीवाचं रान केलं. आणि आता आपण नेहमीप्रमाणे गुलाल घ्यायला जायचं. आम्ही सर्व कार्यकर्ते बसलो होतो. पहिल्यांदा त्या चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. सगळं महाराष्ट्रात महाविकास आघाडी त्याच्या 1 नंबरला होती. आणि जसं ईव्हीएम चालू झालं प्रत्येक गावात मायनस. एका जिल्हा परिषद गटात आपण प्लस नाही. ही किती आपण स्वतःला फसवलंय, किती फसवलोय आपण. अख्खा महाराष्ट्र हा आज अडचणीत आहे. आज जयंत पाटील सारखा माणूस, जयंत पाटील साहेबांसारखा 13,000 मतांनी निवडून येतो. नाना पटोले सारखे माणसं 550 मतांनी निवडून येते ती. आज राणी लंके ज्या कोरोना 38,000 माणसं बरी केली फुकट, त्यांचा पराभव होतो. बाळासाहेब थोरातांचा पराभव होतो. ही महाराष्ट्रात न पटलेली साहेब गोष्ट आहे. आज लाडक्या बहिणीच्या नावाखाली ह्या फक्त घोषणा शासनाने दिल्या, कारण ईव्हीएम मध्ये घोटाळा करायचा होता. आज कारण झालं की लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान दिलं म्हणून एवढा मोठा विजय झाला. असं काय नाही, लाडक्या बहिणी आमच्या पण आहेत. आता आज माई इथं बसल्या, त्या सगळ्या पार्टीला बहिणी आहेत. त्या सगळ्या बहिणी काय माई तिकडे जाते त्या का, आमच्या बी बहिणी आहेत ना स्वतःच्या. पण आज टीव्ही जर आपण बघितलं असलं तर टीव्ही दावली तर टीव्ही बघूच वाटत नाही दादा.
शासनाच्या पैशाचा एवढा जे त्या मीडियात खोटं पसरवलं जातंय किंवा प्रचार केला जातोय की 10 वेळा एखादी जर गोष्ट आपण जर बघितली खोटी तर 11व्या वेळेला ती गोष्ट खरी वाटायला लागते. त्यामुळे टीव्ही सुद्धा बघू वाटणं झाले. टीव्ही आज आपण बघत नाही. जी भाजप सरकारला दाखवायचं आपल्याला ती आपल्याला दाखवलं जातं टीव्हीवरती. ही लक्षात घ्या सगळ्यांनी पहिली गोष्ट. त्यामुळे टीव्ही जी येते ते सगळं काही खरं नाही. आज या देशामध्ये जातीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले. आज बटेंगे तो कटेंगे, सेफ है तो एक है तो सेफ है, ह्या घोषणा देण्यात आल्या. परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म समभावाची भावना या देशात लादली गेली, ज्या काँग्रेस सरकारने एवढं वर्ष या देशावर राज्य केलं, त्यावेळेला कधी या देशातल्या हिंदूंना वाटलं नाही की आपण खतऱ्यामध्ये आहे. पण आज या 10 वर्षात भाजप सरकारच्या काळात हिंदूंना वाटायला लागले की आपण खतऱ्यात आहे. एवढं जातीचं राजकारण या देशामध्ये या सरकारनं पसरवले. दादा जसं म्हटलं तसं साहेब जंतर मंतरवरती अण्णा हजारेंचे आंदोलन केलं. ती 1 दिवसात आंदोलन करून ईव्हीएम मशीन बंद होऊन बॅलेट पेपर मतदान येणार नाही असं मला एक छोटासा कार्यकर्ता मला वाटते. त्या दिल्लीत जसं आंदोलन झालं, महिना 2 महिने शेतकऱ्यांनी आज कृषी कायदा रद्द करायला भाग पाडलं शासनाला, तर ती 6-6, 7-7 महिने आंदोलनाला बसली होती. एका आमदाराच्या पोरान तरी गाडीत चिरडून 5-6 शेतकरी मारून टाकली. त्यावेळेला कुठं मोदीने एक स्टेटमेंट दिलं आणि ते आंदोलन थांबवलं आणि भारतातला कृषी कायदा रद्द झाला. असं काहीतरी साहेब मला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून वाटते की एवढ्या दिवस आंदोलन करावं लागेल तेव्हा ही काहीतरी बदल होईल. 1-2 दिवस कालवा करून बॅलेट पेपरवर निवडणूक येईल असं काय मला वाटत नाही. महाराष्ट्राचा निकाल जो लागला, जयंत पाटलांचं स्टेटमेंट, जयंत पाटील साहेबांचं मी काल ऐकलं साहेब, की रात्रीच्या 6 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 11:30 वाजेपर्यंत एवढा दादा 8.5% मतदान झालं असं निवडणूक आयोग म्हणतोय. कुठल्याच गावात असं झालं नाही. 6-7 वाजेपर्यंत शेवट मला वाटतं मतदान सगळ्या गावात संपलं. मग 11:30 पर्यंत हे मतदान आलं कुठून? हे एक संशोधनाचा भाग आहे की ज्या गावात आता एक तरी मनुष्याचा उमेदवार म्हटला घरात 4 माझ्या मतं आहेत आणि मला एकच पडलं 2च, माझ्या बायकोनं पुरगीनं पण मला मतदान दिलं नाही का काय, मला म्हणजे त्या पण लाडक्या बहिणी म्हणून फुटल्या काय कळण झालं. म्हणजे हे प्रश्न आज घरातली सुद्धा मतं मिळत नाही. ती पावकीतली मित्रांची राहून द्या, त्याच्या घरातले सुद्धा 4 त्याला मतं मिळली नाहीत. एवढी भयानक अवस्था ह्या ह्याच्यात झाल्या. त्यामुळं आज ही वेळ आहे की आपण साहेबांच्या मागे ठाम उभं राहिलं पाहिजे. तरुण पिढीला माझी एक कळकळीची विनंती आहे, जी व्हॉट्सअपवर तुम्ही बघताय, ज्या गोष्टी दावल्या जातात की काँग्रेसनं काय केलं नाही, विकास सगळा केला ते भाजपनंच केला. ज्या शाळेत भाजपवाले शिकली त्या शाळा मुळात काँग्रेसनं बांधले. ज्या रस्त्यानं ती फिरते ते रस्ते काँग्रेसने केले. मग ही आपण सांगण्याची गरज आहे. आज साहेब मार्केटिंग, खोटं बोला पण रिटून बोला, मार्केटिंग आलं पाहिजे. आता खोटं आपण बोलत नाही साहेब, परंतु जे आपण खरोखर जे काय चांगलं केलंय या मतदारसंघासाठी ही तरुण पिढीनं ही कायम राबवलं पाहिजे. इलेक्शन इथनं पुढचं जे आहे ती इलेक्शन मतदानाच्या 1-2 महिने खेळून चालणार नाही. 5 वर्ष देवरा दादा आपल्याला इलेक्शन खेळावं लागेल. एवढं स्पीड या देशात राजकारणात झालंय. कारण रोज जे रुजवलं जातं डोक्यात, तरुण पोरांच्या मनावर जे बिंबिवलं जातं ते भयानक बिंबिवलं जाते. तर ह्याच्यापासून जर साईडला मुलं काढायची असली तर आपल्याला सुद्धा त्या पट्टीत उत्तर द्यावं लागेल. ह्या गोष्टीचा बदल करून आपल्याला भविष्यातली वाटचाल करावं लागेल. आज महिलांची संघटना असेल
किंवा तरुण मुलांची संघटना देवरादादा ज्या त्या गावात आपल्याला मजबूत करावं लागेल. कारण तरुण पिढी ही मतदानाला बूथवर असेल किंवा प्रचार करण्यासाठी असेल, ही तरुण पिढी जास्त मतदानापर्यंत पोचते. आज 30,000 मतदान आपल्या कराड उत्तर जास्त झालं तरुण पिढीचं. त्या मतदानाच्या डोक्यात जी बिंबलय ती बिंबल्याला आपल्याला काढावं लागेल. आणि सर्वांना माझी एकच विनंती राहील, येणाऱ्या काळात एक होय ते सेफ होय म्हणजे आपल्यासाठी बी आहे ती. त्यामुळे सगळ्यांनी एक राहाव्या. साहेबांच्या पाठीमागे हारलं म्हणून संपलो नाही. आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. परत महाविकासाकडे सरकार आणायचं आहे. साहेबांना परत एकदा मंत्री झालेला आपल्याला बघायचं आहे सगळ्यांनी. एवढंच या निमित्तानं सांगतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आबा. यानंतर कडोत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इथं उपस्थित असलेल्या